शिरपूर तालुक्यातील पळासनेर जंगलात पैशांचा पाऊस पडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या प्रकरणाचा गंभीर वाद उभा राहून गोळीबाराची घटना घडली। यामध्ये 2 व्यक्ती गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खंडवा येथून आरोपींना अटक केली। गुलजार सिंग पारसिंग पावरा राहणार सलाईपाडा तालुका शिरपूर याने पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून गणेश रामदास चौरे आणि त्याच्या जोडीदाराला पळासनेर जंगलात बोलावले। चौरे याने 1,50,000 रुपये देत पैशाचा पाऊस पाडण्याची मागणी केली, मात्र असे होऊ शकत नसल्याचे समजल्यावर चौरे आणि त्याच्या साथीदारांनी उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली। या वादातून एका अनोळखी व्यक्तीने गुलजार सिंग आणि त्याच्या साथीदार शिवा पावरा याच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला। गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुलजार सिंग पावरा याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मध्यरात्री मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर आणि खंडवा येथे आरोपीचा शोध घेतला। गणेश रामदास चौरे, रतिलाल गणपत तायडे, अंकित अनिल तिवारी, विशाल करण सिंग कश्यप या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांचा एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। घटनास्थळावरून वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली। तपास पथकातील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी शिताफीने काम करत आरोपींना अटक केली। सांगवी पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाब सिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत। त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो। त्या अनुषंगाने काही जळगावमधला एक आरोपी आणि 3 आरोपी मध्य प्रदेशमधले हे त्या आमिषाला बळी पडून पळासनेरच्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली। त्याच्यानुसार त्यांनी 1.5 लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की 1.5 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ। जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा जे 1.5 लाख रुपये त्यांनी घेतले होते या 2 माणसांनी त्यांनी मागणी केली। त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण 4 आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बऱ्हाणपूर मध्य प्रदेश, रतिलाल गणपत तायडे वय 50 बऱ्हाणपूर, अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधून अटक केलेली आहे। याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे। यांच्याकडनं ज्या वेपनमधनं फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्यामध्ये 2 राऊंड्स देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहे आणि आज 4 आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे। याच्यामध्ये हे जे 2 लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं, यांच्यावर देखील आपण चीटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो। ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।